फलंदाज स्ट्राइक वरती आहेत. स्ट्राइक एंड वरती पाहतील आपण. स्ट्राइकला ते सूरज आणि नॉन स्ट्राइक एंडला अंकलेश. आणि बॉलिंग मार्क वरती आहेत मिस्टर दशरथ शेलका. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन दशरथ दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल. यानंतर ड्रॉ होईल, लकी ड्रॉ. यातून एक संघ फायनल मध्ये आज खेळेल आणि आजच्या दिवसाला फायनल मध्ये खेळेल आणि दुसरे दोन संघांमध्ये मॅच होईल. परंतु या मॅच मध्ये जो संघ विन होईल तो संघ आजच्या टॉप 3 मध्ये जाईल. पहिला चेंडू दशरथ यांचा सूरज साठी. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू, फिंगर रोल केली होती. पहिला चेंडू पाहिला तर अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय मिस्टर दशरथ शेलका यांना. याच ग्राउंड वरती मागच्या महिन्यामध्ये हा संघ टॉप 3 मध्ये पोहोचला होता. तिसरा नंबरचं पारितोषिक पटकावलं होतं. तोच संघ आज इन ऍक्शन पाहायला मिळतोय. आणि आज पाहिलं तर आयोजक सुद्धा आहेत साष्टेकर पाडा संघ. पुढचा चेंडू यावेळेस पाहिलं ओव्हरपिच चेंडू होता. चांगला फटका पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. एका सिंगल धावेने संघाचं खातं उघडलंय, अकाउंट ओपन झालंय. एक या आकड्यावरती चेंडूचा खेळ पाहिला तर 2 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्येत जाऊन पोहोचते आता आणि फक्त एक या आकड्यावर. दशरथ यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलाय बॅटची लिडिंग एज आणि वेल टेकन. फलंदाज बाद होतोय अंकलेश चौधरी. बॅक टू डगआउट गॉन. गोल्डन दुताक शिकार. DJ Alves in the mix. Hey, नजमरच डॉक्टर यो. बोलगिन आला ग, बोलगिन आला. ये नवाड्याच डॉक्टर यो. बोलगिन आला ग, बोलगिन आला. आता सगळं येईल ते पेंढा बांधून येतील. नवाड गोबा तुझी भाजी काही खातील. नवाड गोबा तांबड्या काही नाचतील. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर नितीन काकड यांना पाहतोय स्ट्राइक एंड वरती. गोल्डन डचचा शिकार होऊन फलंदाज अंकलेश चौधरी बाद होऊन परतले आपल्या तंबूत. चांगले गोलंदाजी करताना पाहतोय मिस्टर दशरथ यांना. पुढचा चेंडू दशरथ यांचा. या षटकातील चौथा चेंडू. यावेळेस पाहिला जात तेज तर चेंडू पाहतोय आपण. अप्रतिम लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय. या विकेट वरती खेळण्याचा अनुभव नक्कीच दशरथ यांना आहे. त्याच अनुभवाचा फायदा घेताना पाहतोय दशरथ यांना. पुढचा चेंडू दशरथ यांचा. पुन्हा एकदा सामना करतील ते नितीन काकड. पाचवा चेंडू या षटकातील. यावेळेस पाहिला तर चांगला फटका पाहतोय पण लॉंग ऑफ रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. त्याचा फायदा घेताना सिंगलचं रूपांतरण डबल मध्ये केलं आणि या 2 धावा अर्जित केल्या आपल्या संघासाठी. या 2 धावा, या 2 धावेनेशी धावसंख्येचा फलक पुढे सरकते. धावसंख्येत जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर या षटकातील पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याची गरज आहे. कारण धावसंख्या बघितलं तर फक्त आणि फक्त 3 या आकड्यावरती थांबलाय. पुढचा चेंडू. यावेळेस पाहिलं जागा म्हणून खेळण्याचा फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? नाही. परत पाहतो तर फक्त आणि फक्त एकच धाव कंप्लीट होते. या एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. षटक संपलेलं पहिलं. एक षटका समाप्तीनंतर 4 धावा 1 गडी बाद. कुठे जाऊ नका. एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा परत येऊया या मॅच मध्ये. डीजे पहिले
धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय शुभ आगमन झालेले आहे. आदरणीय सन्माननीय परक्या दादा भुरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्या समेत आपण पाहिलं त्यांचे मित्र विनोद भाई यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. रवींद्र दादा स्मृती चषकामध्ये येस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा आपण मॅच मध्ये पुन्हा एकदा परत जातोय. पहिला चेंडू भावेश शेलकायचा अप्रतिम चेंडू होता. पुढचा चेंडू भावेश यांचा. पुन्हा एकदा यावेळेस चांगले लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय मिस्टर भावेश शेलका यांना. मी बोललो तो मागच्या या टुर्नामेंट मध्ये इथे खेळताना त्यांनी अप्रतिम कामगिरी केली होती. भावेश शेळका पाहिलं तर दशरथ शेळका यांनी आणि टॉप 3 मध्ये पोहोचला होता जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा या टुर्नामेंट मध्ये. तशीच काहीतरी चांगली कामगिरी करताना पाहतोय गोलंदाज भावेश यांना. पुन्हा एकदा भावेश बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस पाहिला तर यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्टिचर डिसमिस. पुन्हा एकदा पाहतोय गडी बाद होतोय या चेंडूवरती. धीरे धीरे चाल गो मैना ना पालघर गावात नीन गो मैना पालघर गावात नेन गो मैना पालघर गावात नेन गो मैना धीरे धीरे चाल गो मैना ना खंडीले पाडीत नेन गो मैना खंडील पाडीत नेन गो मैना खंडील पाडीत नेन गो मैना धीरे धीरे चाल गो मैना पालघर गावात नेन गो मैना पालघर गावात नेन गो मैना धीरे धीरे चाल गो मैना खंडील पाडीत नेन गो मैना खंडील पाडीत नेन गो मैना धीरे धीरे चाल गो मैना ना सुडेन गावात नीन गो मैना सुडेन गावात नेन गो मैना सुडेन गावात थँक यू व्हेरी मच डीजे. नवीन फलंदाज पाहतोय आपण मिस्टर सुनील मेरे. स्ट्राईक एंड वरती काय चेंडू हाताळलेत. पहिले 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलाय, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. नवीन फलंदाज सुनील मेरे ऑन स्ट्राईक. यावेळेस लोअर फोल्डर चेंडू फटका तर फसलाय. चेंडू खाली स्वतः गोलंदाज जातोय आणि भावेश यांच्या हातामध्ये फॉलो थ्रू मध्ये झेल खेळण्याच्या पावित्र्यामध्ये झेल धरतीला दान झालाय. आणि पाहिजे तर सुनील मेरे सारखा फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. आयुष्यमान भावाचा एक शुभ आशीर्वाद मिळालाय सुनील मेरे यांना. पहिले तर 2 धावा घेतल्या तर झेल सुटल्यावर या 2 धावेनेशी धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर 6. अजून सुद्धा पाहिलं तर मोठे फटके येऊन नाही दिले तर चेंडूचा खेळ पाहिला तर 1.4 चेंडूचा खेळ झालाय आणि धावा फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती जाऊन थांबलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भावेश यांचा. यावेळेस लोअर फोल्डर चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडूला सरळ पाठवून दिला 6 धावांचा षटकार. थँक्यू डीजे. मी बोललो होतो मागच्या 2 ओव्हर मध्ये मागच्या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नव्हता, परंतु या षटकामध्ये पाहिलं तर आक्रमण करण्याचं काम केलं सुनील मेरे यांनी. शेवटचा चेंडू असला या षटकातील मोठा फटका येईल का पुन्हा एकदा. यस मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे बराच काळ. बघूया क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन वरून आणि काय झेल घेतलाय. अप्रतिम झेल. टीट फोर टॅट करताना पाहतोय मिस्टर भावेश शेलका यांना. सुनील मेरे बॅक टू डग आउट. कसा बसा वाजवन चालीस नाचवन कसा बसा वाजवन चालीस नाचवन बिंदोडत वाजवन चालीस नाचवन बिंदोडत वाजवन चालीस नाचवन. झालीस आता गालीस कुठं होतीस. रखमाईचे पडाला नंगत होतो घड्याला रखमाईचे पडाला नंगत होतो घड्याला. टाइम ओढा झाला तरी नाही आला. दिला होता वायदा नाही त्याला फायदा. दिला होता वायदा नाही त्याला फायदा. भिनोड येत भावसले माझवन फकातले नाचवन भावसले माझवन. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पाहतोय आपण. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी गोपाळ धोदडे बॉलिंग मार्क वरती. राईट ओव्हर द विकेटचा मारा करत शेवटचं षटक असेल स्लॉग ओव्हरचं षटक हाणामारी षटक बोलतात त्याला.
त्या षटकासाठी आमंत्रित केला. पहिला फटका पाहिला तर लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगला फटका पाहतो आपण. तिकडे शतरक्षक होता आणि शतरक्षक करतोय चुकी. चुकीला माफी नाही आणि चौकार येतो या चेंडूवरती. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. थोडस गचाळ असं शतरक्षक पाहायला मिळते आपल्याला. शतरक्षक ऋतेश यांच्या मार्फत गचाळ असं शतरक्षक पाहतोय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. बॅटची लिडिंग एज की विकेट किपर येतोय आणि यावेळेस करत नाही चुकी. गडी बाद होतोय. सूरज काकड बॅक टू डगआउट. देवेंद्र ठाकरेने अप्रतिम झेल घेतला विकेटच्या मागे. डीजे धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मिस्टर अल्पेश हांडवा यांना पाहतोय. चेंडूचा खेळ पाहिला तर 2 चेंडूचा खेळ आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक करताना पाहतोय मिस्टर गोपाल यांना. गोपाल यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते अल्पेश. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. चेंडू फसलाय. चेंडू हवेत आहे बराच काळ आणि काय झेल घेतलाय. रनिंग झेल. अप्रतिम झेल घेतलाय. शतरक्षक आहे तिकडे रोहिदास वाघ यांनी. नवीन फलंदाज पाहतोय आपण मिस्टर महेश हांडवा यांना. रोहिदास यांनी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय झेल घेतलाय. दोन्ही झेल पाहिले तर रनिंग झेल होते आणि अप्रतिम झेल घेतलाय. मला वाटते बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड साठी नॉमिनी केलं जाईल यात काही शंका नाही. नवीन फलंदाज मिस्टर महेश स्ट्राईक वरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोपाल यांचा. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. पुन्हा एकदा पाहतोय निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावलाय ते 16 या आकड्यावरती. षटकार आल्यानंतर ना पाहिलं तर कमबॅक केल्याचं काम केलंय गोलंदाजांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोपाल यांचा. यावेळेस पहिल्यांदा कट केलाय. शतरक्षक आहे तिकडे योगेश गुरदूस आणि कोणती चुकी करत नाही. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा गडी बाद होतोय. महेश बॅक टू डगआउट गॉन. कमाल झाली जगण्यात आली राणी मुखर्जी नक्की. त्या नक्कीनं मारली मिठी मला. त्या नक्कीनं मारली मिठी. त्या नक्कीनं मारली मिठी मला. त्या नक्कीनं मारली मिठी. कमाल झाली जगण्यात आली राणी मुखर्जी नक्की. कमाल झाली जगण्यात आली राणी मुखर्जी नक्की. त्या नक्कीनं मारली मिठी मला. त्या नक्कीनं मारली मिठी. त्या नक्कीनं मारली मिठी मला. त्या नक्कीनं मारली मिठी. मला बघून हसली खाली. आय लव्ह यू मला म्हणाली. अशी दीड कांडावर आली. अशी दीड कांडावर आली. माझ्या जीवाची परवड झाली. यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर नरेश मेरे यांना. धावसंख्या फक्त आणि फक्त 16 या आकड्यावरती आहे. चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूचा चौकार आल्यानंतर
3 गडी बाद केलेत गोलंदाज गोपाल धोदडे यांनी. शेवटचा चेंडू या षटकातील या इनिंग मध्ये जागा बांधून खेळण्याचा प्रयत्न केला होता नक्कीच, परंतु पाहिलं तर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये रेडर मध्ये काही आला नाही. एक चोटी धाव घेतली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? यस, दुसरी धावचा प्रयत्न, परंतु बाईच्या रूपामध्ये एक धाव आणि रनआउटच्या रूपामध्ये दिलीप नरेश मेरे सुद्धा बाद होऊन परततोय. नाण्याची एक बाजू पाहिली तर 16 धावा 17 धावा झाल्या, 18 धावांचं एक छोटंसं आव्हान ठेवलंय. थोड्याच वेळात परत येऊया, तिथपर्यंत डजीला संधी देतोय. वेलकम डीजे. चमरइये जानो वीना चमरइये, चमरइये जानो वीना चमरइये. अरे मारी जानोडी गुलाबनो गोटो. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत आणि काही प्रमुख पाहुणे देखील आहेत मुख्य मंचावरती, त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. परंतु सुरुवातीला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करूया. चला, सकाळच्या सत्रामध्ये झालेले विजयी संघ गावदेवी स्फूट साष्टीकरपाडा बी संघ, त्यानंतर आपण पाहिलं तर मग एक दंत स्फूट मस्किनपाडा, ग्रुप ग्रामपंचायत पोमणचे विद्यमान सदस्य जगदीश दादा या ठिकाणी आहेत. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. चला, आपण या ठिकाणी सुरुवातीला चिठ्ठ्यांचा ड्रॉ करूया. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय नुकताच त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. बारक्या दादा भुरे यांना विनंती करतोय आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करूया. एक उद्योजक आहेत पायेगावचे आणि निश्चितच बारक्या दादांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी चिठ्ठी जी आहे ती एक उचलणार आहोत आणि कुणाचं भाग्य मात्र या चिठ्ठीच्या द्वारे पुढे निघेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही ड्रॉ करा, त्यांना उचलायला सांगा. संदेश दादा शेलका यांच्या शुभ हस्ते मात्र ड्रॉ उडवला गेलाय आणि बारक्या दादा भुरे यांच्या शुभ हस्ते एक चिठ्ठी मात्र उचलली जाईल. बघूया कोणाला बाय या ठिकाणी मिळते. गावदेवी स्फूट शिलोतर वी संघाला मात्र बाय मिळालेले आहे, म्हणजेच विजयी संघ आणि त्यांच्या सोबत आपण पाहणार आहोत एक दंत स्फूट मस्किनपाडा अशी मॅच होणार आहे. बारक्या दादा यांना विनंती करतो आपण इथेच थांबा, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि हा सन्मान करण्याकरता जयवंत शेलका साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते बारक्या दादा भुरे यांचा सन्मान मात्र करायचा आहे. जयवंत शेलका साहेबांच्या शुभ हस्ते बारक्या दादा भुरे यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्मानाचं प्रतीक आपण पाहिलं तर बघ या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आहे ते या ठिकाणी दिलं जातं. त्याचनंतर मायेची हे एक सुंदर शॉल देऊन बारक्या दादा भुरे यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जातं. नेहमीच चांगला प्रतिसाद असतो गावदेवी स्फूट शिलोतर टीमसाठी बारक्या दादा भुरे यांचा आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्याचनंतर विनोद भाई यांचा देखील सन्मान केला जाईल. कृष्णाजी शेलका यांना विनंती करतोय आपण या, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र या ठिकाणी केला जाईल विनोद भाई यांचा. कृष्णाजी शेलका साहेबांच्या शुभ हस्ते मात्र विनोद भाई यांचा देखील सत्कार केला जातो. सत्काराचं स्वरूप आपण पाहिलं तर मायेची ही सुंदर शॉल, त्याच्यानंतर स्पर्धेचं एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करतो. येस, थँक्यू सो मच. चला आपण बोलूया मॅचच्या दिशेने.
मैदानाच्या आतमध्ये देखील मॅच ऑन झाली आहे. चला आता कॅश प्राइस सुद्धा लागलेला आहे. लगातार 3 षटकारावरती लक्ष्मणजी शेलका यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. 18 धावांची आवश्यकता आहे. लगातार 3 षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. विनोद भाई आणि बारक्या दादा बुरे यांच्याकडनं देखील पारितोषिक ऑन झालंय. बॅक टू बॅक 3 षटकार मारा आणि 2100 रुपयाचा पारितोषिक मात्र कमवा. त्यानंतर लक्ष्मणजी शेलका यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे 3 षटकाराकरिता. टोटल 2600 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे षटकारांच्या हॅट्रिक करता. 2 बॅटर आपण पाहिले तर आकाश जाधव अँड भावेश शेलका हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज मिस्टर अंकलेश चौधरी. राऊंड द विकेट हा षटकातील पहिला बॉल. तेज तरार जरूर होता परंतु हा चेंडू असणार आहे वाईट. अगोदरच आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स जे आहे ते कमी जमा केलंय आणि निश्चितच तो कशा पद्धतीने खर्च होईल याच्यावरती देखील लक्ष डिफेंड करावं लागेल, केंद्रित करावं लागेल. षटकातील हा पुढचा बॉल तेज तरार बॉल होता. 20 मध्ये हा फटका पाहायला मिळतो. मिडेल एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने मात्र या ठिकाणी अकाउंट ओपन केले फलंदाज आकाश ना. एक लो स्कोरिंग सामना आहे. 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 18 धावा. 2 धावा तर धाव फरकावरती लागल्या गेल्यात. सुरुवातीचा पहिला बॉल आपण पाहिला तर मग वाईट टाकला गेला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग पुढच्या बॉल वरती एक सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. चला थोडीशी घाई करा. फील्ड पोझिशन मध्ये आपण पाहिलं तर मात्र थोडासा बदलाव केला जातो कारण राईट हँड लेफ्टी कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवार शतरक्षकांना देखील थोडीशी हालचाल मात्र करावी लागते. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवल्यामध्ये निश्चित थोडासा अपयशी ठरला गेला गोलंदाज अंकलेश, परंतु एक सिंगल मात्र कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन फुसलंय ते म्हणजेच 3 आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे असं सातत्याने म्हटलं जातं. एका धावेसाठी सातत्याने तरसावं लागतं क्रिकेटच्या पटलावरती. मग राजकारणाचा विषय आपण पकडला तर एका मताला आणि शाळेमध्ये शिकत असताना एका गुणाला जो काही महत्व आहे ना तोच महत्व क्रिकेटच्या पटलावरती देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. त्यावेळेस षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मिस्टर अंकलेश चौधरी. तर स्ट्राइक एंडवरती फलंदाज आपण पाहिला तर आकाश. वेगवान बॉल होता वेगामध्ये बीट केलंय आकाशला देखील. हा डॉट बॉल येईल. धाव फलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 3 धावा. 18 धावांचं एक छोटस टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला अनुसरून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी मॅच जिंकायचं असेल तर. संदीप स्मृती पेंढरीपाडा या टीमला यावेळेस हा चेंडू देखील तेज तरार होता परंतु अंपायर आमच्याकडे बोलतायत. गोट्या अंपायरचा दुसरा रूप म्हणजे संतोष कोम. चांगला डिसिजन या ठिकाणी दिला गेला. थोड्याच वेळामध्ये डान्स देखील होईल यात काही शंका नाही आहे. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला मात्र जंटल पुश केले ऑन साइडला. एका टप्प्याने मात्र चेंडूला फीड केलं. 1 धाव वेगाने पूर्ण केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित थोडासा घातक ठरला असता परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक सिंगल मात्र पूर्ण केली. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 5 आकड्यावरती. स्क्वेअर डेकचे पंच आपण पाहिलं तर मग रुपेश दांडेकर मॅन फ्रॉम चिंचोटी. कभी झुकते नहीं है, दुसरों को झुकाते क्योंकि वो दांडेकर है. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर हो चेंडू जाईल नॉन स्टॉप वॉन्डर लाइनच्या पलीकडे. ये देखिए पंजा आता हुआ. ये कांग्रेस की निशानी है पंजा. 5 धावा धावफलकावर निश्चितच एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ऍड केल्या जातील. दीपवाळी संपूर्ण भरपूर वेळ झालाय मात्र बोनस आता या ठिकाणी दिला गेलाय.
बोनसच्या रूपामध्ये ह्या 5 धावा निश्चितच आपल्याला पाहायला मिळाल्या. धावफलक 5 ने जाऊन पोचले ते म्हणजेच 10 या आकड्यावरती 10 धावा धावफलकाती लागल्या गेल्यात. यानंतर एक दंतस्फोट मस्किनपाडा आणि त्यांच्या समवेत या मॅच मधला विजय संघ 2 हात करेल. 10 धावा धावफलकाती लागल्यात. आता मात्र 8 धावांची आवश्यकता. आता मात्र थर्डमॅन लावला गेला. शॉट फाईन लेग हटवला गेला. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र देखील तेज तरार हा बॉल होता. वेग भन्नाट आहे परंतु वेग असून चालत नाही. त्याच्याकरता दिशा देखील चांगली ठेवावी लागते. षटकातील पुढचा बॉल ओहो यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू असणार आहे वाईट. पंच थोडेसे नाचायला पाहतात परंतु डीजे मॅनला देखील आम्ही संधी देऊ इशारा देताना. थोडेसे थकलेत. नाचल्यानंतर थोडं पायांवरचा भार देखील कमी होईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि निश्चितच पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल मात्र सोडला होता. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडला गेला. पहिला धक्का बसलाय गावदी स्फोट सष्टीकरवाडा टीमला. भावेश शिलकाउट. बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया धन्यवाद अडीचे. थँक्यू सो मच. देवेंद्र ठाकरे मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. न्यू वॉटर आपण या ठिकाणी पाहिलं तर मग देवेंद्र ठाकरे इन झालेत आणि गोलंदाज आपण पाहिला तर नितीन काकड. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 7. या ठिकाणी आपण पाहतो महेश डोळे यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. अँड फ्रॉम ब्राह्मणगाव यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज आपण पाहिला तर मग आकाश जाधवनं षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी निश्चितच तयार होते परंतु रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडेसे मात्र चुकले गेले. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र सोडून दिला गेलाय परंतु लेट डिसिजन आलाय परंतु थेट आलाय. हा चेंडू आहे वाईट. असं वाटलं होतं की मी पंच विसरले की काय. थोडस लवकर डिसिजन द्या कारण आमच्या गुणलेखकाचा पेन थोडासा फास्ट चालतो. यावेळेस मात्र हवाई हल्ला केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गोल. षटकार आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना मात्र जिंकला या षटकाराच्या साहाय्यानं. गावदेव स्पोर्ट्स अष्टीकरपडा टीमच्या संघानं मात्र हा सामना जिंकलाय. चला हँडशेक करा आणि लगेच मात्र टॉस साठी या. एकदम तो स्पोर्ट मस्किनपडा टीमचा संघाने आपण देखील टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय. एक लो स्कोरिंग सामना होता. निश्चितच बॅटिंग मध्ये थोडेसे कमी पडले
संदीप स्मृती पेंढरीपाडा टीमचे फलंदाज फक्त 17 धावा धावफलकावरती बनवल्या होत्या आणि एक 18 धावांचं छोटंसं टार्गेट चेस करायचं होतं. हे टार्गेट मात्र या ठिकाणी चेस केलंय गावठी स्फोट सष्टीकरपाडा टीमनं.